आपण काही महिला शेतकऱ्यांशी बोलूया। काय एकंदरीत भावना आहे? आमच्या कांद्याला बाजार नाही म्हणून आज इथं आम्ही मंचरमध्ये आंदोलन रस्ता रोको केलेला आहे आणि शेतकऱ्यांना सरकारचं धोरण नुसतं उलटं सुलटं असतं। शेतकऱ्यांमध्ये कांद्याला बाजार नाही, खताला बाजार आहे, डिझेल वाढ आहे, पेट्रोल वाढ आहे आणि कांद्याचा विचार नाही। त्यामुळे शेतकरी पण हागर्दी झालेला आहे। त्यामुळे आम्ही इथं आंदोलन करायला आलेलो आहे। साधारण तुम्ही शेतात काम करता, काय परिस्थिती आहे सगळी शेतातली? शेताची परिस्थिती आज अशी बिकट झाली का आज 900 रुपये नांगरणीचा तास होता, पण हे डिझेल वाढीपासून आज 1100 रुपये नांगरणीचा झाला, रोटरचा झाला आणि खताची गोण 10-12 साल वर्ष 10-12 सालच्या 700-800 रुपयाला गोण होती, ती आज 2400 रुपयाला झाली। 10-26 2000 झाले, 24-24 2200 झाले। साधी सुपरफास्ट आहे ना 700-500-600 रुपयाला झालेली, 200-300 रुपयाची डबल खतांची किंमत झाली। तर युरिया मिळत आम्हाला ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर आमची कांद्याची लागवड असते त्यावेळेस आम्हाला 10 त्यावेळेस 10-26 आम्हाला मिळत नाही। नको त्या टायमाला आम्हाला खताचा कमी तोटा असतो आणि सरकारचं धोरण कसं आहे, सगळं आता इलेक्शन झालं म्हणून सरकारने डिझेल वाढवलं, पेट्रोल वाढवलं, गॅस वाढवलं, CNG वाढवले, सगळे महागाई झाली। आपण पाहतोय की गेल्या आठवड्यापासून साधारण शेतकरी आक्रमक पवित्रा घेताना आपल्याला दिसतात। गेल्या आठवड्यात चांदवडमध्ये अशाच प्रकारचा मोर्चा झाला होता, त्यानंतर आज हा मोर्चा मंचरमध्ये जोरदार आक्रोश शेतकरी व्यक्त करतायत। इथल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आता पोलिसांनी धरपकड करून नेलेला आहे। आमचा आवाज फक्त जनतेचा आवाज, शेतकऱ्यांचा हा तिथपर्यंत जावा म्हणून आम्ही आंदोलन करतोय। पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करताय, ते दरवेळेला बळाचा वापर झाला तरी आमचा आवाज पोहोचवण्याचं काम आम्ही करणार। अशाच प्रकारे काही वेळापूर्वी महाविकास आघाडीचे नेते इथे जोरदार घोषणाबाजी करत होते, शेतकऱ्यांच्या बाजूनी इथे आंदोलन करत होते, मात्र त्यांची धरपकड करून आता पोलिसांनी नेलेलं आहे। त्यानंतरही शेतकऱ्यांनी हा मोर्चा चालूच ठेवलाय। जोरदार आक्रोश या ठिकाणी व्यक्त केला जातोय। सरकारविरोधी घोषणा कारवाई ती असणारच आहे। आता आंदोलन होत असताना सरकारने त्याच्यावर अंमलबजावणी करावी, आता पोलीस त्यांचं काम करतात। शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही शेतकऱ्यांचं काम करतोय। शेतकऱ्यांनी मूळ काय आमचं कांद्याला उत्पादक शेतकरी आहे त्याला मदत व्हावी याच्याकरता आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। आणि हे जे आंदोलन आहे हे ठराविक पक्षाचं नाही, हे सर्व पक्षाचं आहे। त्याची मिटिंग आमची जुन्नरला झाली, तिथं आंबेगावचे नेते आलते, खेडचे नेते आलते, जुन्नरला आमच्या सगळ्या पक्षाचे लोक होते। म्हणून इथं शिंदे सेना असेल, मी सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये काम करतोय, भारतीय जनता पार्टीचे आहेत, राष्ट्रवादी